Good morning, all of you. Join your hand. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy foot of the God to give us more power and more energy for stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om Shanti. Okay, rub your hand, move around your face, open your eyes with fresh vision. Okay. तर आज आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता सर्वात पहिले चालू घडामोडीचं महत्त्व काय, म्हणजे किती मार्कला येतं किंवा कोणत्या एक्झाम मध्ये त्याचा आवाका किती आहे ते आपण जरा समजून घेऊयात. आता चालू घडामोडी हा खूपच महत्त्वाचा विषय, डिसाइडिंग फॅक्टर आहे, म्हणजे आपला मेरिट डिसाईड करत असतो चालू घडामोडी. आता UPSC MPSC त्याच्यानंतर सरळ सेवा, पोलीस भरती सगळीकडे हा चालू घडामोडी हा विषय येतच असतो, म्हणजे 10 ते 15 मार्कांना. तर UPSCचा जर आपण विचार केला, UPSC तर इकडे 20 एक प्रश्न 100 पैकी चालू घडामोडीचे येतात. ओके. त्याच्यानंतर MPSCचा विचार केला तर आपल्याला 15 क्वेश्चन 100 पैकी चालू घडामोडीचे येतात. त्याच्यानंतर प्रत्येक सरळ सेवा, त्याच्यानंतर पोलीस भरती यांना पण एक 10 ते 15 प्रश्न येतात. म्हणजे पोलीस भरतीला 10 तरी 25 पैकी सामान्य ज्ञान जे असतं, GK म्हणतो आपण, त्याच्यात 25 पैकी 10 प्रश्न फक्त पोलीस भरतीचे असतात. त्याच्यामुळे मग आपल्याला GK वर आपण जरी फोकस करतो पण पोलीस म्हणजे चालू घडामोडीला विसरून चालणार नाही, कारण इथे आपल्याला जास्त मार्क देऊन जातं चालू घडामोडी. आणि चालू घडामोडीचे प्रश्न जर बघितले ना, म्हणजे जर ओल्ड क्वेश्चन पेपर बघितले पोलीस भरतीचे, अतिशय इझी. म्हणजे आपण एखादी चर्चेतली घटना जर विचारली ना, ऐकली ना, तर त्याच्यावर एकदम सरळ सरळ प्रश्न असतो. नियुक्ती वगैरे, किंवा एखाद्या IPL कोणी जिंकली, किंवा मग मधाचं गाव, त्याच्यानंतर पुस्तकांचं गाव, किंवा मग त्याच्यानंतर फुलपाखरांचं गाव, असं एकदम सोपे सोपे प्रश्न आता मी बघितले ना, तर एकदम सोपे प्रश्न त्याच्यावर आले. किंवा मग आपले धनंजय चंद्रचूड कितवे न्यायाधीश आहे, तर ते 50वे, असे प्रश्न आलेले आहेत मागच्या वर्षी. आणि आता काही मागच्या वर्षीचं पेपरहून खूप काही वेळ झालेला नाही, आता तेच प्रश्न रिपीट पण होऊ शकतात. आता धनंजय चंद्रचूड आतापर्यंत विद्यमान आहेत, म्हणजे तेच आतापर्यंत आपले 50वे चीफ जस्टिस म्हणजे मुख्य न्यायाधीश आहेत, तर त्यांच्यावर रिपीट होऊन प्रश्न येऊ शकतो. ओके. तर अशा प्रकारे आपल्याला एकदम सोपे सोपे प्रश्न आणि त्या जे करंट अफेअर्स मधले महत्वाचे जे चर्चेतले मुद्दे ते आपण आज डिस्कस करणार आहे. आणि स्पेशली आपण पोलीस भरतीच्या अँगलने सगळे मुद्दे डिस्कस करणार आहोत. जवळपास 25 एक मुद्दे आपण आज 50 एक मुद्दे घेऊ शकतो. ओके. जसं कव्हर होईल तसं घेऊ. ओके. आता काल आपण मागच्या लेक्चरमध्ये नारी शक्ती विधेयक बघितलं होतं, बरोबर. त्याचं व्यवस्थित डिस्कस केलं, कुठल्या राज्यांना लागू आहे, कुठल्या राज्यांना लागू नाही, किंवा मग त्याच्यात काय काय सांगितलंय, कोणत्या महिला त्याच्यात ऍड आहेत, कोणत्या नाही, ते सगळं आपण बघितलं. त्याच्यावर कुठलाही वन लाईनर तयार झाला तरी आपल्याला तो प्रश्न सुटून जाईल. आता समजा तुम्हाला जास्त डीप नाही येणार, फक्त येईल की नारी शक्ती अधिनियम हा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. स्त्रियांशी संबंधित आपल्याला तर माहितच आहे, पण स्त्रियांना काही गॅस वाटप देतं का, स्त्रियांना काही पैसे देतं का, किंवा स्त्रियांना काही भाड्यामध्ये म्हणजे बसमध्ये सवलत, तिकिटामध्ये सवलत देतं का, असं काहीतरी ऑप्शन येतील. पण आपल्याला ते कसं आहे की त्यांना आरक्षण आहे कशामध्ये, लोकसभा आणि राज्यसभामध्ये 33% आरक्षण, असं साधारण ते नारी शक्तीचं आहे महत्व. ओके. तर आता आपण आजपासून दुसऱ्या फॅक्टला सुरुवात करणार आहोत. ओके. आता सगळ्यात पहिले नवीन संसद भवन. ओके. नवीन संसद भवन, बरोबर. आपण नवीन संसद भवनचं उद्घाटन केलं 2023 मध्ये. ओके. सगळे इकडे लक्ष द्या, प्रॉपर सेट व्हा. ओके. आपला 1 नंबरचा मुद्दा आहे नवीन संसद भवन. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो. खरं तर आपल्याला वन लाईनर स्वरूपात सगळं
बघायचंय, पण नवीन संसद भवन बद्दल आपण थोडस जास्त बघणार आहोत. ओके, काय आहे ते लवकर बघून घ्या, डिस्टर्ब होऊ शकतो आपण. ओके, ठीक आहे. ओके, ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे, दिसतंय व्यवस्थित. ओके, ठीक आहे. आता नवीन संसद भवन, आता याच्यात थोडेसे फॅक्ट जास्त आहेत. ओके, फॅक्ट थोडेसे जास्त आहेत याच्यात. ओके, आता नवीन संसद भवनाचं आपण उद्घाटन केलं 28 मे 2023 रोजी. आता काय लिहायचं ते मीच सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त ऐकायचं. फक्त हे तुमच्या महत्वाचं आहे, तुम्हाला उपयोगी आहे ते मी लिहून देईल तुम्हाला. ओके, आता 28 मे 2023 रोजी आपण नवीन आपल्या नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं कसलं, नवीन संसद भवनाचं. तर मग त्या दिवशी काय होतं की सावरकर जयंती होती, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती होती, आणि त्या जयंतीच्या दिवशी त्यांनी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं. आता संसद भवन म्हणजे तिथे लोकसभा, राज्यसभा त्यांचे सभागृह असतात. ओके, आणि एक संयुक्त बैठकीसाठी हॉल पण असतो, मग ते संसद भवन असतं. आता आपलं जुनं जे संसद भवन होतं ते असं राऊंड शेपचं होतं, गोल शेपचं होतं. काय होतं, राऊंड होतं. आणि आता नवीन जे बांधलं ते त्रिकोणी. कसं आहे, असं त्रिकोणी आहे, म्हणजे तीन कोपरे असे आहेत. मग असं या पद्धतीचं आहे. इकडं लोकसभा असेल, इकडं राज्यसभा असेल, आणि इकडं हॉल असेल. ओके, आता त्याची थीम काय आहे, आता एक 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 फॅक्ट आपण बघून घेऊ. आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी तयार होतो की नवीन संसद भवन ही तिचा आकार कसा आहे, तर त्रिकोणी आहे. आकार कसा, आकार नवीन संसद भवन, आता हे लिहून घ्या. आकार त्रिकोणी. आता सरळ शॉर्ट प्रश्न येऊ शकतो, आकार त्रिकोणी. ओके, ठीक आहे, झालं. आता जी जुनी संसद भवन होती आपली, त्याची आसन क्षमता होती 545 आणि राज्यसभेची आसन व्यवस्था म्हणजे क्षमता होती 250. तर नवीन संसद भवनाची क्षमता आहे 888. किती आहे, 888. आणि राज्यसभेची आहे 385, जवळपास 384. ओके, आता हे घ्या, लोकसभा लिहून घ्या हे. आता एमपीएससीचा सराव प्रश्न जे बुक आहे त्याच्यात हे सगळं दिलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लोकसभेचे सीट आहेत 888 नवीन संसद भवनाचे, आणि राज्यसभेचे आहेत 384. ओके, हा एक फॅक्ट आपल्यासाठी तयार होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर झालं लिहून, लोकसभा 888, राज्यसभा 384, विसरायचं नाही. ओके, ठीक आहे. आता लोकसभेची जी रचना आहे ती कशाच्या थीमवर केलेली आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. लोकसभेची रचना, लोकसभा रचना आता मोर या पक्षाच्या थीमवर केलेली आहे. मोरासारखं, त्याचं मोर जसा पिसारा फुलवतो ना, असं तर या स्वरूपातलं ते बनवलेलं आहे. काही लोकसभेची रचना आहे मोर शेप मधली आहे. आणि राज्यसभेची रचना आहे कमळ. आता तुम्ही हे वाचलं असेल, जर करंटचं बुक वाचलं नामदेव बंधू, करंटच्या फर्स्ट किंवा सेकंड पेजवर आहे. म्हणजे पहिल्या पेजवर नारी शक्तीचं आहे, दुसऱ्या तिसऱ्या पेजवर संसद भवनाचं आहे. पण आपण काय करणार आहे, जे पोलीस भरतीला किंवा इतर सरळ सेवांना जे उपयुक्त आहे तेच बघणार आहोत, त्यात जास्त आपण खोलवर जाणार नाही. आता राज्यसभा जे आहे डायरेक्ट सरळ प्रश्न विचारू शकतो. आता पोलीस भरतीचे जीके करंट अफेअर्सचे प्रश्न बघितले तर कुठेच डीप मध्ये जात नाही, फक्त काहीतरी एक घटना आहे त्याच्यावर विचारून टाकतात. ओके, आता राज्यसभेची जर थीम आहे ती कमळाच्या थीमवर आहे. कमळासारखं ते असं पाकळ्यांसारखं बनवलंय. ओके, जर आपण चित्रात कोणाला जर उत्सुकता असेल, क्युरियोसिटी असेल, तर तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता काय आहे नेमकं. ओके, कमळ राज्यसभेचं जे आहे ते कमळ आहे. आणि मध्यवर्ती सभागृह आहे, काय मध्यवर्ती विश्रामगृह आहे. मध्यवर्ती म्हणजे सगळ्यात मध्ये जो आहे मध्यवर्ती विश्रामगृह, तिथं आपले खासदार आराम वगैरे करू शकता किंवा संयुक्त बैठक पण घेऊ शकता. विश्रामगृह ते वटवृक्षाच्या थीमवर आहे. वटवृक्ष, वडाचं झाड. ओके, साधारण या फॅक्ट आहेत. आता याच्यात थोडंसं आपण जास्त बघणार आहे कशामध्ये, नवीन संसद भवनामध्ये जास्त बघणार आहे, आणि बाकीचे तर वन लाईनरच बघणार आहे जास्त करून. पण नवीन संसद भवन मध्ये कारण फॅक्ट जास्त आहेत, कुठे पण ते प्रश्न विचारू शकतात.
आणि ही ऐतिहासिक खूप मोठी घटना आहे. म्हणजे आपण इंग्रजांच्या काळाच्या इंग्रजांपेक्षा आधी आपली जी संसद भवन होती, जी रचना होती, आता आपण स्वतः आपल्या सरकारने स्वतः बांधलेले आहे नवीन संसद भवन. ओके. आता प्रश्न असा पण येऊ शकतो, नवीन संसद भवन जुन्या संसद भवनापेक्षा लहान आहे का मोठी? तर लहान आहे. काय आहे? 10% लहान आहे. 10% लहान आहे. तिचा एरिया, क्षेत्रफळ म्हणजे आसन क्षमता जास्त आहे, ऑब्विसली जास्त आहे, पण तिचं जर क्षेत्रफळ आहे ना, आता ते क्षेत्रफळ पण त्याच्यात दिलंय, पण ते लिहायची गरज नाही, उगाच तुम्ही लिहून ठेवाल. ओके. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला लहान आहे का मोठी आहे एवढंच आहे. तर 10% लहान आहे, टक्केवारी वगैरे विचारणार नाही, फक्त नवीन संसद जुन्या संसद भवनापेक्षा लहान आहे की मोठी आहे, तर ती लहान आहे. ओके, लिहून घ्या. नवीन संसद भवन जुन्या संसदपेक्षा लहान आहे. ओके. आणि ती किती टक्के आहे? तर 10% लहान आहे. आता त्याच्या पुढे हे पण फॅक्ट आहे, पण ते महत्वाचं नाही, तुम्हाला जास्त सांगून देतो. टाटा कंपनीने बांधली ती, टाटा ग्रुप समूह. ओके. टाटा कंपनीने बांधलेली. ओके. टाटा प्रोडक्ट लिमिटेडने बांधले, हे काही लिहू नका. त्याच्यानंतर रचना ज्याची केली, रचना, त्याच्यानंतर SCP, HCP, हे काय लिहू नका, आपण जस्ट डिस्कस म्हणून करतोय. SCP डिझाईन जे आहे अहमदाबादचं. ओके. डिझाईन जे आहे अहमदाबाद, त्यांनी लिहिलेली रचना केलेली आहे. आणि रचनाकार जे आहेत विमल पटेल. आता हे लिहून घ्या, रचनाकार विमल पटेल. आता अशा महत्वाच्या ठिकाणी आपण बघतो गुजराती लोकच असतात किंवा गुजरातलाच प्राधान्य दिलं जातं. आता संसद भवन बांधली कुठे? दिल्लीमध्ये. कुठे? दिल्लीमध्ये बांधली. आणि रचनाकार कोण आहे? विमल पटेल, म्हणजे गुजराती माणूस. ओके. आता मोदी वगैरे त्यांचं सरकार त्यांच्या फेवरमध्ये असतं बऱ्यापैकी. ओके. तर रचनाकार आहेत विमल पटेल. पटेल म्हणजे गुजराती माणूस, ऑब्विसली. आता हे कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे, पण दिल्लीमध्ये एक टेकडी आहे किंवा तो टेकडीचा एरिया आहे, तिथं ते नवीन संसद भवन बांधले गेले. तर ते पण लिहून घ्या, आकार त्रिकोणी. त्याच्यानंतर रायसीना हिल्स, दिल्लीमध्ये एक रायसीना हिल्स म्हणजे एक टेकडी आहे, रायसीना हिल्स, हे लिहून घ्या. इथे बांधलेली रायसीना हिल्स, इथे बांधलेली. ओके. ठीक आहे. थोडेसे जास्त फॅक्ट आहेत, अजून आपल्याला 4-5 फॅक्ट बघायचे आहेत. ओके. थोडंसं जास्त होईल याच्याबद्दल, पण ते डिटेल्स आपण नाही करत, पण फॅक्ट लिहून घेतोय. ओके. पुसू का? आपला फक्त पहिला मुद्दा थोडासा जास्त वेळ घेऊ शकतो आपला, त्याच्यानंतर आपण जरा पटपट जाऊ. ओके. बाकीचं हे वरचं लिहिलं नाही तरी चालेल. ओके. मी जे सांगतोय तेच लिहा. ठीक आहे. आता याचे मजले आहेत 4 मजले. हे काही येणार नाही, एवढं पांचट प्रश्न कोणी पण विचारणार नाही, पोलीस वाले पण विचारणार नाही. जर विचारायचं ठरलं तर विचारू शकता, पण तुमच्या लक्षात ठेवा मजले आहेत 4, उंची आहे 39 मीटर, म्हणजे जवळपास 40 मीटर उंच आहे, असं 4 मजले. त्याच्यानंतर खर्च झाला जवळपास 971 कोटी. आता एवढं खोदून प्रश्न विचारणार नाही ते. आणि 3 मुख्य द्वार आहेत. आता याच्यावर प्रश्न येईल, 3 मुख्य द्वार आहेत, याच्यावर प्रश्न येईल. त्याला नाव दिले त्यांनी, ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार. आता ज्ञानद्वार किंवा ज्ञानद्वार लिहा, ज्ञानद्वार ज्ञानद्वार काही लिहू शकता. त्याच्यानंतर शक्तिद्वार, 3 दरवाजे आहेत ना, आणि कर्मद्वार. आता असं येईल, 4 नावं देतील, खालीलपैकी कोणत्या संसद भवनाच्या दरवाजाचं नाव नाही. 3 हे राहतील आणि 4थं काहीतरी वेगळंच दिलेलं आहे. ओके. बुलंद दरवाजा वगैरे काहीतरी देतील आपल्याला फसवण्यासाठी. आणि मग आपल्याला हे माहित पाहिजे, ज्ञानद्वार, शक्तिद्वार, कर्मद्वार. आपल्याला एकदा जरी कानावरून गेलं तरी आपण चुकत नाही बऱ्याच गोष्टी. ओके. झालं लिहून. एकदम सुटसुटीत लिहा, नावापुरतं एखाद्या कागदावर लिहू नका, कारण खूप महत्वाचं फॅक्ट आहे. आणि मी नोट्स काढून एकदम रिसर्च म्हणजे थोडासा अभ्यास करून सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला कॅज्युअली घेऊ नका. ओके. सगळं महत्वाचं देतो मी. ओके. आणि कोणी जर कच्चा लिहिलं असेल तर नंतर जाऊन नोट्स मध्ये लिहून ठेवा. ओके. पुसू. चालेल. अजून शेवटचं राहिलंय म्हणजे आपलं त्याची जी प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारामध्ये ना प्रवेश मार्गावर 6 मूर्ती बसवल्या त्यांनी. किती?
6 मूर्ती बसवल्यात. आता ज्या 6 संरक्षक मूर्ती आहेत, संरक्षक मूर्ती ज्या आपल्या संसदेचं रक्षण करण्याचा अशी त्यांची भावना आहे, धारणा आहे, इमोशन जोडले त्याला. आपला जो इंडिया आहे तो इमोशनवर चालतो किंवा श्रद्धेवर चालतो. ओके, ठीक आहे. तर मग 6 दरवाजे मूर्त्या कोणकोणत्या बसवल्या ते लिहून घ्या. विचारायचंच ठरलं तर विचारू शकतो. आता गज म्हणजे हत्तीचं एक चित्र आहे. दुसरं आहे अश्व म्हणजे घोडा. आणि तिसरं आहे गरुड. चौथा आहे मकर म्हणजे काय, खेकडा का. ओके. 5 आहे शार्दूल. आता याचे मिनिंग आपल्याला बघावं लागतील. त्याच्यानंतर 6 आहे हंस. ओके, साधारण हे रीड करून ठेवा. हे होते आपले फॅक्ट नंबर किंवा मुद्दा नंबर 1 होता, नवीन संसद भवन. आता हे नुसतं पोलीस भरती ना, UPSC ला सुद्धा येऊ शकतं, MPSC ला येऊ शकतं आणि कंबाईनला सुद्धा येऊ शकतं. आता आपला प्रत्येकाचा अभ्यास होऊन जाईल. माझा सुद्धा परफेक्ट होते, एक गोष्ट होते. आता माझं जसं नारी शक्तीचं चुकलं, कशामुळं म्हणजे मी वाचून तरी, कारण त्याच्यावर जास्त लक्ष नव्हतं दिलं. ओके, मला माहित होतं, पण ती 17वी किंवा 18वी लोकसभा UPSC मध्ये चुकला. ओके, तिथं घोळ होऊ शकतं. तुम्हाला माहिती आहे किती लोकसभेची निवडणूक झाली आपली ही? 18वी. आणि यावर्षी IPL झाली, कितवं सत्र होतं IPLचं ते पण येतं बरं का. 17वी IPL झाली पुरुषांची. आणि आपल्या वुमेन म्हणजे मुलींची जी IPL झाली ती दुसरी झाली. पहिली कोणी जिंकली? मुंबई इंडियन्स, दिल्लीला हरून. दुसरी कोणी जिंकली? बँगलोर, दिल्लीला हरून. ओके, स्मृती मंधना कॅप्टन होती. ओके. आणि आताची 2024ची 17वी IPL कोणी जिंकली? कोलकाता. उपविजेता कोण आहे? हैदराबाद. ओके, हे तर आपल्याला माहितच असतं, आपल्या आवडीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता T20 वर्ल्ड कप चालू आहे, त्याच्यावर पण प्रश्न विचारतो. सगळ्यात महागडा खेळाडू कोण आहे IPL मध्ये? मिचेल स्टार्क. ओके, कोलकाताने त्याला खरेदी केली होती. आणि इंडियन खेळाडू कोण आहे सगळ्यात महागडा? बॉलर आहे हर्षल पटेल. पंजाब मध्ये होता ना, हर्षल पटेल. ओके, हे पण माहित ठेवा. ठीक आहे, याच्यावर प्रश्न येतो, घेऊ दे, आपल्या नोट्स मध्ये आहे ते पुढे. ओके, ते लिहून देतो तुम्हाला. पुस्तकांचं गाव कोणतं आहे? मधाचं, फुलपाखरांचं, पारबोली. ओके, गिधाडांचं, पिंगोरी. फळांचं माहित पाहिजे. पोलीस भरतील डायरेक्ट IMP आहेत. मागच्या वर्षी पोलीस भरती मुंबईला पुस्तकांचं गाव पण आलं होतं आणि मधाचं गाव पण आलं होतं. असे प्रश्न येतात डायरेक्ट. ओके, ते आपण कव्हर करणार आहे याच्यात. ओके, काही घाबरू नका. ओके, आपला डिस्कस मुद्दा क्रमांक 2 लिहा. 2 जो आहे त्याच्यावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे. ओके, आता जगात सर्वात मोठी संसद कोणत्या देशाची आणि भारताची संसद कितव्या नंबरची? सगळ्यात मोठी 4थ्या नंबरची. बरोबर आहे. आणि जगात सगळ्यात मोठी कोणाची? चीनची आहे. त्याच्यानंतर रोमानियाची 2 नंबरला आहे, हे लिहून घ्या, रोमानिया. 3 नंबरला आहे अमेरिका. आणि 4 नंबरला साहजिक भारत. ओके, महत्वाचं हे. ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे, काय अडचण नाही ना? चीन, रोमानिया, अमेरिका, भारत. झाला? फॅक्ट क्रमांक 3. ओके, सोंगोल. कोणी वाचला असेल तर लगेच लक्षात येईल. सोंगोल राजदंड काय आहे?
माहित नसेल तर सांगतो, घाबरू नका. ओके, राजदंड. आता हा राजदंड जो आहे पूर्वी राजांकडे असायचा. हातात त्यांच्या असं काहीतरी एक लाकडी का सोन्याचं असायचं, त्याच्यावर ती नंदी वगैरे. तो राजदंड म्हणजे एक राजा जर एक राजाकडून त्याचा मुलगा जर गादीवर बसला त्याच्या हातात तो राजदंड दिला जायचा, म्हणजे त्याच्याकडे सत्ता सोपवली जायची. आणि ते न्यायाचं प्रतीक होते. म्हणजे राजदंड म्हणजे न्यायाचं प्रतीक, म्हणजे असं की तो राजा सगळ्यांना न्याय देईल असं अपेक्षित होतं राजदंड. ओके, तर आता हे सोंगल जो आहे आपल्या लोकसभेत ठेवलेलं आहे. सोंगल म्हणजेच राजदंड. हा सोंगल आता साऊथ इंडियनचा शब्द आहे. तर हे लोकसभेत ठेवलं. तर हे म्हणजे हा माउंट बॅटन जो शेवटचा गव्हर्नर होता, त्यांनी हे सोंगल नेहरूंकडे दिलं होतं. म्हणजे जेव्हा आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेहरूंकडे दिलं होतं. पण नेहरूंनी काय केलं, ते म्युझियम मध्ये ठेवून दिलं होतं, एका वस्तू संग्रहालयामध्ये. तर आता त्या सोंगलची जवळपास आपल्या लोकसभेमध्ये स्थापना केली, म्हणजे लोकसभेमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ ठेवणार आहे. काय लक्षात ठेवा, आता हे लिहा. सोंगल जे आहे लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ. आता जेव्हा संसदेचं अधिवेशन भरतं तेव्हा सगळ्यांना मॅनेज कोण करतं, तर लोकसभा अध्यक्ष. सगळ्यांना शांत ठेवण्याचं काम किंवा सगळ्यांना बोलण्याची संधी देण्याचं काम, किंवा एखाद्याला आमदार जर गैरवर्तणूक करत असेल, खासदार जर गैरवर्तणूक करत असेल तर त्याला निलंबित करण्याचं काम, सगळे अधिकार कोणाला असतात, अल्टिमेट लोकसभा अध्यक्षांना. मग लोकसभा अध्यक्ष एक महत्वाचं पद किंवा मेन पकडून त्यांच्या खुर्चीजवळ सोंगल ठेवलं जातं. म्हणजे आपल्याला वाटेल सोंगल कोणाच्या खुर्चीजवळ ठेवलं, आपण पंतप्रधान राष्ट्रपती करू शकतो. ओके, तर हे आता विसरायचं नाही. जेवढं आपण आज घेणार आहेत ना, 100% त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे मी तुम्हाला लिहून देतो. पोलीस भरतीमध्ये जर मी शिकवलेलं जर प्रश्न दिसले नाही ना, म्हणजे किती येतील ते सांगत नाही, पण येतील मात्र फिक्स. ओके, ठीक आहे, खुर्ची जवळ. ओके, एवढंच लक्षात ठेवून घ्या. त्याचं काही आपल्याला बाकीचं काही घ्यायचं नाही. ते जवळपास तो ज्वेलर होता, बंगारू चेट्टी तो ज्वेलर होता, किंवा अलाहाबाद संग्रहालयात ठेवलं होतं, हे काही विचारणार नाही. किंवा माउंट बॅटनने नेहरूंकडे दिलं होतं, हे जस्ट तुमच्या नॉलेजसाठी सांगतो. ओके, झालं. आपला आता चौथा फॅक्ट बघू. आता हे पण खूप महत्वाचं आहे. संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 75 रुपयाचं नाणं आपण टाकसाळीमधून नाणं आपण पाडलेलं आहे. म्हणजे ते नोटा छापतो आणि नाणे पाडतो टाकसाळीमधून. ओके, किंवा नाणे संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने 75 रुपयाचं नाणं आपण पाडलेलं आहे. आता हे नाणं काही मार्केटमध्ये नाही आणते, असे जे कशाचे तरी निमित्ताने जे नाणे जे वगैरे 120 रुपयाचं नाणं, 150 रुपयाचं नाणं, 50 रुपयाचं नाणं, आता हे जस्ट प्रतीक म्हणून ते ठेवून देतं, फक्त छापून आणि ठेवून देतं त्याची एक आठवण म्हणून. किंवा जर वाटलं जर आरबीआयला किंवा भारत सरकारला तर ते चलनात सुद्धा आणू शकतात. ओके, 75 रुपयाचं नाणं. अल्टिमेट सगळे अधिकार कोणाकडे आहेत, आरबीआय आणि भारत सरकार. ओके, त्याच्यात पण अर्थशास्त्रात मी तुम्हाला शिकवेल नोटेवर कोणाचा अधिकार आहे, नोटा छापण्याचा अधिकार कोणाला, त्याच्या नाणे पाडण्याचा अधिकार. 1 रुपयाचं नाणं भारत सरकार छापतं, 1 रुपयाचं नाणं भारत सरकार पाडतं. आणि त्याच्यानंतर पुढच्या जेवढ्या नोटा किंवा नाणी आहेत ना, नोटा ज्या आहेत ना, ते आरबीआय छापते. तर अधिकार आरबीआयला आहे. आणि फक्त 1 रुपयाचं नाणं भारत का छापतं, कारण भारताचं जे चलन आहे ना सरकारचं, 1 रुपया, तर त्याच्यामुळे ते भारत सरकार 1 रुपया किंवा नाणी छापत असतं. ओके, कळलं. फक्त फॅक्ट एवढंच आहे, फक्त एक 1 लाइनरचं 75 रुपयाचं नाणं त्याच्या निमित्ताने काढलेलं. ओके, हे वेगळं का घेतलं, कारण हे खूप महत्वाचं आहे. 5 नंबरचं घ्या. आता एक देश एक निवडणूक, ही अतिशय भारी आहे. आपला एवढा मोठा इंडिया आहे, खरं तर एकाच वेळी निवडणूक घेणं आपल्याला खरं तर पाहिजे तसं कठीण आहे. आता काही देश फक्त आपल्या नाशिक जिल्हा एवढेच आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्याची फक्त किती, नाशिक सिटीची लोकसंख्या 30 लाख आहे. किती, 30 लाख नाशिक सिटीची. आणि जो लक्झेंबर्ग देश आहे त्याची 87 लाख आहे. म्हणजे पूर्ण देशाची आपल्या नाशिक जिल्हा एवढी पण लोकसंख्या नाही. म्हणजे असे पण छोटे छोटे देश आहेत काहीतरी काही. ओके, तर आता एक देश एक निवडणूक, म्हणजे आता आपण अशी एक समिती स्थापन केली की ती समिती अहवाल देईल का आपल्याला खरोखर शक्य आहे का एकच पूर्ण देशात एकदाच निवडणूक एकाच वर्षी घ्यायची. आता आपण बघितलं 5 राज्यांमध्ये आता मुख्यमंत्री पद म्हणजे आमदार विधानसभेच्या निवडणूक झाली. जवळपास
राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर नागालँड का मेघालय, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये झाले. ओके, छत्तीसगडमध्ये झाले. त्याचे पण नवीन मुख्यमंत्री आपण बघून घेणार. मग एक देश एक निवडणूक. आपले जे माजी राष्ट्रपती होते, माजी राष्ट्रपती कोण होते? द्रौपदी मुर्मू यांच्या आधी कोण होते राष्ट्रपती? त्यांच्यानंतर रामनाथ कोविंद. ओके, आता रामनाथ कोविंद कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली. एक देश एक निवडणूक, ही देशात एकदाच निवडणूक म्हणजे घेणं शक्य होईल का? आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की एक देश एक निवडणूक कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, एवढंच लक्षात ठेवायचं. बाकीचं त्याच्या किती माहिती एखाद्या ठिकाणी पुस्तकात देऊ दे, ते आपल्याला काही महत्वाचं नाही. MPSC ला विचारायचं ठरलं तरी हेच विचारते, याच्या व्यतिरिक्त काही विचारणार नाही. आता आपण याच्या आधी पण 1953 वगैरे हे काही लिहू नका. 52-53 ची पहिली जी निवडणूक होती ते एक देश एक निवडणूकच होती, त्याच्यात एकदाच निवडणूक झाल्या. त्याच्यानंतर आपण 1962 का कधीतरी परत प्रयत्न केला होता. 1957 मध्ये पण आपण एक देश एक निवडणूक घेतली. 1962 मध्ये पण घेतली आणि 1967 मध्ये पण घेतली. एवढे वर्ष आपण एक देश एक निवडणूक घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला शक्य आहे. ओके, याच्याने काय होईल की आपला वेळ वाचेल, खर्च वाचेल, पंतप्रधान किंवा इतर लोकांचा विकासांच्या कामांना जास्त वेळ द्यायला त्यांना वेळ मिळेल. ओके, आता आपण बघतो नरेंद्र मोदी जर समजा एखाद्या राज्यात जर निवडणूक लागली तर लगेच तिकडे प्रचाराला लागून जातात, मग इकडचे त्यांचे कामं राहून जातात, मग याच्याने लॉस होतं. ओके, तर आपलं फक्त महत्वाचं हे, जास्त काही बोलण्यात आपल्याला पॉईंट नाही. ओके, समजलं एक देश एक निवडणूक. आता पुढचं आहे 6 नंबरचं, 6च ना. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. राष्ट्रीय पक्ष. आता राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय की आपल्या देशामध्ये 6च राष्ट्रीय पक्ष आहेत. जर कोणाला सांगता आले तर सांगू शकता. आता जर राष्ट्रीय पक्षाचे काही निकष असतात, काही अटी असतात, त्या आम आदमी पार्टीने पूर्ण केल्या आणि त्याला आता राष्ट्रीय पक्ष दर्जा दिला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आधी राष्ट्रीय पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा. ओके, म्हणजे शरद पवार महाराष्ट्राच्या लोकांचे दिल की धडकन असं सांगतात शेतकरी लोकांचे. म्हणजे शरद पवार प्रेम करणारे अजूनही कित्येक लोक आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. राष्ट्रीय पक्षाचा याला दर्जा देण्यात आला दर्जा. ओके, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या दोघांचा दर्जा काढून घेण्यात आला, कारण यांचे सीट कमी आले, म्हणजे निवडणूक ते निकष पूर्ण नाही करत, त्यांचा दर्जा काढून घेतला. काय, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला हे दोघांचा. ओके, आता हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले पक्ष आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. आणि तृणमूल काँग्रेस पण मला वाटतं त्यांचा अध्यक्ष कोण आहे, स्त्री एखादी, ममता बॅनर्जी नाही वाटतं, कोण आहे, मायावती नाही, ममता बॅनर्जीच आहे बहुतेक, बघून घेऊ आपण नंतर. हा, तर तृणमूल काँग्रेसचं लक्षात ठेवा काढून घेतलं. आता याचे दर्जा काय असतात ते आपल्याला काही बघायचं नाही, पण राष्ट्रीय पक्ष, आता राष्ट्रीय पक्ष 6 आहेत. कोणकोणते कोणी सांगेल का? आपल्या देशात राष्ट्रीय पक्ष कोणकोणते? 6 पक्ष आहेत. एक तर बीजेपी आहे, शिवसेना राज्य प्रादेशिक पक्ष. बीजेपी आहे, बीजेपीला टक्कर देणारा दुसरा पक्ष कोणता आहे मोठा? काँग्रेस आहे. अजून आम आदमी, 3 झालं. अजून समाजवादी पक्ष, बिलकुल, बहुजन समाजवादी पक्ष. ओके, 4 झाले. मार्क्सवादी पक्ष, विळा हातोडी, नॅशनल पक्ष. ओके, 5 झाले. आणि एक तिकडचं आहे ईशान्य भारताचा, नॉर्थ ईस्ट म्हणजे नागालँड वगैरे तिकडचा एक पक्ष आहे, त्याचं नाव आहे नॅशनल पीपल्स पार्टी. ते 6 पक्ष एकत्र येऊन त्यांनी एकच पक्ष तयार केला आणि त्याचा जो अध्यक्ष आहे ना, त्याचं मला नाव माहित होतं. तर नॅशनल पीपल्स पार्टी हा एक म्हणजे जवळपास हे 6 पक्ष आहेत. आता तुम्हाला हा पण प्रश्न येतो, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय पक्ष नाही? आता ते लिहूनच घ्या तुम्ही, आपल्याला महत्वाची माहिती ही लिहिलं.
कोणत्याही परीक्षेत खालीलपैकी कोणता पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही असेल, किंवा मग वेगळं काहीतरी त्याच्यात फॉर्मॅट बनवतील. आता राष्ट्रीय पक्ष आपल्याला माहित पाहिजे. पुसू 6 आहेत, लिहून देतो मी. पुसू. आता सगळ्यात टॉपचा राष्ट्रीय पक्ष आहे सध्या तर बीजेपी, भारतीय जनता पार्टी. आता शॉर्टकटच लिहून देतो. ओके, बीजेपी. त्याच्यानंतर काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं नाव आहे त्याचं. पूर्ण लिहून देऊ, काही गरज नाही ना. त्यानंतर 3 आम आदमी पार्टी. त्याच्यानंतर 4 जसं गणेशने सांगितलं बहुजन समाज पार्टी, समाज पार्टी. 4 आहे विळा हातोडी. विळा हातोडी म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. पार्टी. आणि 5वं हे. आणि 6वं जो आहे ती नॅशनल पीपल्स पार्टी, नॉर्थ ईस्टची आहे नॅशनल पीपल्स पार्टी. ओके, हे 6 पक्ष आहेत साधारण. कधी कधी आपल्याला सोपे प्रश्न चुकून जातात, आपल्या वहीत राहू द्या. ओके, आता हे तुम्हाला करंटमध्ये याची गरज जरी नसली तरी तुम्हाला लाईफ टाईम कधी हा प्रश्न विचारू शकता. 4, 5, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी पण हा प्रश्न विचारू शकता वाटलं जर आयोगाला. कारण राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत आणि याच्यामध्ये पण पॉलिटीच्या अँगलनं पण जीके मध्ये विचारू शकता, राज्यशास्त्राच्या अँगलनं. ओके, त्यांना वाटलं राज्यशास्त्रामध्ये काही जास्त डीप मध्ये नाही विचार, चला प्रादेशिक आपले राष्ट्रीय पक्षांवरच विचारून घेऊ. विचारतील लगेच. आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणि तृणमूल काँग्रेसला आहे ना एक नवीन घटना घडली. म्हणजे राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेसचा जसं राष्ट्रीय पक्ष काढून घेतला तसं 2 नवीन राज्यांचा त्यांना राज्यपक्ष दर्जा पण मिळाला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला नागालँडमध्ये राज्यपक्ष दर्जा मिळाला आणि तृणमूल काँग्रेसला मेघालयमध्ये राज्यपक्ष दर्जा मिळाला. आता साधारण एक राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी अटी काय आहेत तर 4 स्टेटमध्ये त्यांचे ना 4 स्टेटमध्ये जवळपास सत्ता असायला पाहिजे. किती? 4 स्टेटमध्ये सत्ता नाही, हा 4 राज्यांमध्ये ती राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष असले पाहिजे, राज्यपक्ष दर्जा असले पाहिजे. राज्यपक्ष दर्जा म्हणजे राज्यपक्ष जसं महाराष्ट्रात शिवसेना आहे, मनसे. ओके, तर राज्यपक्ष दर्जा जवळपास 4 राज्यांचा असलं पाहिजे. तो हे म्हणजे 4 अटी आहेत, 4 पैकी काही जरी असलं ना तरी राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळतो. एक तर हे असलं पाहिजे किंवा 3 राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 2% जागा म्हणजे 2% उमेदवार निवडून आले पाहिजे 3 स्टेटमध्ये. काय 3 स्टेटमध्ये 2% उमेदवार निवडून आले पाहिजे. आता 2% म्हणजे कसे? संसदेच्या जागा किती आहेत सांगा परत? 543. आता 543 पैकी म्हणजे 500 पकडून घ्या, 543 पैकी 2% निवडून यायला पाहिजे. आता 500च्या 10% काय होतं? 50 होतं. ओके, जर 5% 25 होतं, परत 2.5% केलं तर 12 होतं. म्हणजे काहीतरी 8 ते 9 खासदार निवडून जर आले 3 राज्यांमध्ये तरी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. असे त्यांचे निकष आहेत. ओके, 4 प्रकारचे निकष आहेत. हे काय आपल्याला हे याच्यामध्ये विचारतं MPSC मध्ये स्टेटमेंट वाईज. आपल्याला पोलीस भरतील काही गरजेचं नाही. जस्ट तुम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय म्हणून ते समजून सांगायचं होतं. ओके, ठीक आहे. अजून त्याच्यात आहे पण त्याच्यात काही वेळ घालवणार नाही आपण. ठीक आहे. 7 नंबर. आता परत एकदा 29वी महानगरपालिका झाली. हे तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करता म्हटलं. जालना. ओके, आणि 28वी कोणती होती? इचलकरंजी. 28वी जी होती इचलकरंजीच्या बाबतीत अजून एक काहीतरी तिला हे महाराष्ट्राचे मँचेस्टर का काय असंच आहे ना. म्हणजे मँचेस्टर शहर इंग्लंडमध्ये, तिथं खूप कापड गिरणे आहेत. तर मग इचलकरंजीमध्ये सुद्धा कापड गिरणे आहेत. तर महाराष्ट्राची काय आहे ते? मँचेस्टर. ते पण येतं ना. हा, मग असं फॅक्ट लक्षात ठेवायचं. तर आता 29वी महानगरपालिका जालना. आता हे पोलीस भरतील डायरेक्ट IMP 100% येणार महानगरपालिका.
जालना. ओके, IMP करून घ्या डायरेक्ट. आता जालन्याच्या बाबतीत एक दोन गोष्टी अजून आपण बघू. जालन्याला ना स्टील हब म्हणतात, स्टील हब. कारण तिथे भांडेकुंडे आपण घरात वापरतो का, सगळे जालन्याला, सगळे म्हणजे नाही मॅक्झिमम जालन्याला बनतात. स्टीलचे जेवढे जेवढे वस्तू बनतात ना ते जालन्याला बनतात. म्हणजे तिथे भांड्यांचा व्यवसाय जास्त आहे जालना जिल्ह्यात किंवा जालना शहरामध्ये. तर स्टील हब म्हणतात, जालन्याला काय म्हणतात, स्टील हब म्हणतात. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीलाच महत्वाचं आहे म्हणजे बियाण्यांची पंढरी. बियाणे तिथून येतात, बियाण्यांची पंढरी. वारकऱ्यांची पंढरी कोणती, पंढरपूर. तसं बियाण्यांची पंढरी आहे. तिन्ही फॅक्ट जालन्याबद्दल महत्वाचे आहेत. आणि अजून एक लिहून घ्या, मोसंबी उत्पादक जिल्हा. आता जालन्यात जर कोणी जर फॉर्म भरला असेल तर हा प्रश्न विचारू शकतो, मोसंबी उत्पादक जिल्हा. जालना जिल्ह्यातल्या पोलीस भरतीत येऊ शकतो. इकडे येण्याचा काही जास्त संबंध नाही, मोसंबी उत्पादक जिल्हा तरी आपल्याला माहित असू द्या. ओके, व्हिडिओ चालू आहे, ठीक. त्याच्यानंतर भारताची बीज राजधानी, भारताची, पूर्ण भारत देशाची भारताची बीज राजधानी काय आहे, जालना. म्हणजे इथं जसं स्टील हब आहे तसं बीज पण खतरनाक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मिळत असलं पाहिजे. असंच नाही त्याला भारताची बीज राजधानी सांगणार कोणी. ओके, म्हणजे आपल्याला बियाणे वगैरे आणायला जायचं असलं तर जालन्याला नक्की जायला पाहिजे. भारताची बीज राजधानी पूर्ण भारत देशाची. म्हणजे बघा जालना तसं पाहिलं तर अवर्षणग्रस्त मध्ये येतो, म्हणजे पाऊस जास्त पडत नाही, पण किती किती काय काय गोष्टी आहेत फेमस. ओके, झालं लिहून, सगळं महत्वाचं आहे. पुसू. आता आहे ना, जसं तुम्ही मला हे सांगितलं राष्ट्रीय पक्ष. ओके, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, त्याने आपण जास्त वेळ घेणार नाही. ओके, आता सर्वात जुनी महानगरपालिका कोणती बरं, येऊ शकतं म्हणजे करंटच्या अँगलने पण येतं आणि पॉलिटिच्या अँगलने आणि जीकेच्या म्हणजे जनरल नॉलेजच्या अँगलने पण येईल. सगळ्यात जुनी महानगरपालिका कोणती भारतात, मद्रास. ऑब्विसली मद्रास म्हणजे चेन्नई सगळ्यात जुनी आहे, म्हणजे 1688 मधली सर्वात जुनी महानगरपालिका भारतातील. सर्वात जुनी महानगरपालिका मद्रास म्हणजेच चेन्नई, म्हणजेच तामिळनाडूमध्ये शेवटचा कोपरा. तर ती 1688 मध्ये तिची स्थापना आहे. आता करंट अफेअर्सच्या अँगलने पण येऊ शकतो, पॉलिटिच्या अँगलने पण येऊ शकतो, जिल्ह्याच्या अँगलने पण येऊ शकतो आणि जनरल नॉलेजच्या जीकेच्या अँगलने पण येऊ शकतो. तुम्हाला एक जनरल नॉलेज असलं पाहिजे भाऊ. सगळ्यात आधी महानगरपालिका कोणती झाली, तुम्ही बरोबर उत्तर दिलं, सगळ्यात जुनी महानगरपालिका. आता महाराष्ट्रामधली सर्वात जुनी महानगरपालिका कोणती असेल बरं, महाराष्ट्राचा विचार केला तर साहजिक आहे मुंबई. पण मुंबई नवी मुंबई नाही बरं का, बृहन्मुंबई. ओके, आता महाराष्ट्रातलं पण लिहून घ्या, दोन महाराष्ट्रातील बृहन्मुंबई. ओके, साधारण 1888 मध्ये स्थापन झाली. झालं. चला आता सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका सांगा मला. नाही, बृहन्मुंबई. पिंपरी चिंचवड नाही, मुंबई असल्यावर पिंपरी चिंचवड कुठं लागणार आहे. म्हणजे भारताची आर्थिक राजधानी आपण म्हणतो, म्हणजे तिथे सगळी अर्थव्यवस्था फिरते मुंबईमध्ये. पिंपरी चिंचवड फक्त आता डेव्हलप होते, जस्ट इमर्जिंग येते.
इमर्जिंग आहे. त्याच्यानंतर तिसरं घ्या, भारतातील सर्वात श्रीमंत. सर्वात श्रीमंत. आता हे का लिहून देतोय, हे सगळ्याच अँगलने विचारले जाऊ शकते. श्रीमंत महानगरपालिका आहे बृहन्मुंबईच. तुम्ही जर मुंबईला गेले ना, मुंबईमध्ये जवळपास सगळ्या कंट्रीचे लोक सापडतात तुम्हाला. म्हणजे ते कल्चरच वेगळं आहे म्हणजे. आणि मुंबई हे 7 बेटांचं शहर आहे, तुम्हाला माहित असेल. 7 बेटांचं शहर. पोलीस भरतीला येऊ शकतो, लिहायचं असेल तर लिहून पण घेऊ शकता. मुंबई हे 7 बेटांचं शहर आहे, हे तुम्हाला प्रत्येकाला माहितच असेल, त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही. ओके. आता क्षेत्रफळाने सगळ्यात मोठी, आता त्याच्यात जास्तीत जास्त क्षेत्रफळ म्हणजे जास्तीत जास्त छोटे छोटे म्हणजे उपनगर वगैरे कोणत्या महानगरपालिकेमध्ये. आता उपनगर म्हणजे काय, एखादं नगर म्हणजे काय, सिटी, महत्वाची सिटी. आणि त्याचे आता जसं नाशिकचं म्हसरूळ वगैरे किंवा तिकडचं आडगाव आहे, इकडचं मखमालाबाद आहे, हे काय उपनगर आहेत, किंवा गंगापूर आहे, हे काय आहेत उपनगर. मग एखाद्या महानगरपालिकेत जास्तीत जास्त उपनगर असते म्हणजे जास्त क्षेत्रफळ व्यापणे म्हणजे काय, सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे पुणे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे. आता आपण याच्यात हात घातलाय तर सगळंच बघून घेऊ 2-3. ओके. तुम्हाला जास्त वाटलं तरी चालेल, काय हरकत नाही. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी पुणे. आणि जागांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी बृहन्मुंबई, म्हणजे जिथे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून जातात, म्हणजे जवळपास 226 नगरसेवक निवडून जातात, ती जागांच्या दृष्टीने बृहन्मुंबईचे नगरसेवक. म्हणजे महानगरपालिकेत आपलं जसं ग्रामपंचायतमध्ये सदस्य निवडतात का, किंवा विधानसभेमध्ये आमदार निवडतात, संसदेमध्ये खासदार निवडतात, तसं महानगरपालिकेवर कोण निवडून जातो, नगरसेवक. आणि नगरसेवकांचा जो मेन जो असतो त्याला आपण मुख्यमंत्री टाईप जे म्हणतो, त्यांचं मेन त्याला महापौर म्हणून नेमतात. काय, महापौर. त्याच्यानंतर एक सभापती नेमतात. ओके. तर साधारण असं असतं. जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असतो, महापौर. ओके. पोलीस भरतीला विचारू शकतो. भारत देशाचा प्रथम नागरिक आणि राज्याचा राज्यपाल. ओके. माहीतच असणे गरजेचं आहे तुम्हाला. ओके. म्हणजे तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. ओके. फक्त आता ज्या करंटच्या गोष्टी आपल्याला पुश करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, लिहून घेतलं का, क्षेत्रफळाच्या दृष्टीने झालं. जागांच्या दृष्टीने सगळ्यात मोठी महानगरपालिका. आता हे नाही येणार, सर्वात जुनी सर्वात श्रीमंत हेच आहे. जागांच्या दृष्टीने 226 जागा आहेत बृहन्मुंबई. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असलेला महानगरपालिकेवरच प्रश्न, सगळ्यात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा माहीतच असणे गरजेचं आहे. सगळ्यात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. पोलीस भरतीवाल्यांना माहीतच असणे, ठाणे. सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ठाण्यामध्ये बरं का. इथं शहरीकरण पण जास्त आहे. जास्त महानगरपालिका याचा अर्थ साहजिक आहे शहरीकरण पण जास्त असणार आहे. आता त्या कोणत्या आहेत, एक तर ठाणेच राहणार आहे, त्याच्यानंतर भिवंडी आहे, तिसरं आहे कल्याण डोंबिवली आहे ठाण्यामध्येच. आधी पालघर पण होती, पण पालघर जिल्हाच वेगळा झाला. कल्याण डोंबिवली म्हणजे 3 झाल्या. अजून विरार आहे का, मीरा भाईंदर आहे, हा मीरा भाईंदर आहे. कल्याण भिवंडी 4 नंबर मीरा भाईंदर, 5 नंबर उल्हासनगर आणि 6 नंबर नवी मुंबई. आता हे विचारणार नाही, फक्त सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा ठाणे याच्यावरच विचारेल. पण आपल्याला माहित असू द्या कोणते, ते जस्ट लिहून घेतोय मी. हे लिहिलं नाही तरी चालेल, लक्षात ठेवा फक्त. एक आहे नवी मुंबई. नवी मुंबई म्हणजे आता जे नवीन उपनगर तयार झालेत का, त्यांचे पण एक महानगरपालिका तयार करून दिले त्यांनी, नवी मुंबई. ओके.
झाला आपला महानगरपालिकेचा मुद्दा इथेच संपला 7व्या नंबरचा. म्हणजे जालन्यावरून आपला विषय निघाला तर आपल्या बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, जे एक्झाम ओरिएंटेड आहे किंवा क्वेश्चन ओरिएंटेड आहेत. ओके, चांगल्या वहीत लिहा आणि रिव्हिजन करा. करंट अफेअर्सला बरेच वेळा आपण हलक्यात घेतो आणि करंट अफेअर्स आपले पोस्ट घालवतो किंवा करंट अफेअर्स आपल्याला पोस्ट देतो. म्हणजे हे एमपीएससी मध्ये आहे आणि युपीएससी मध्ये आहे, पोलीस भरतीमध्ये पण आहे. आपल्याला एकदम फुकटचे मार्क मिळतात करंट अफेअर्स. जर करंट अफेअर्सचा अभ्यास व्यवस्थित नसला तर आपली पोस्ट पण जाते. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन अभ्यास करायचा असतो. आपल्याला कधी कधी जी की आपल्या पूर्ण पाठ असतं, पण आता नवीन काय घटनेत जर आपण वाचलंच नाही तर कुठून समजणार काय ते, किती आपण हुशार असलो समजा. पण नवीन काय घडले आपण जर वाचलंच नाही तर आपल्या ते कानावर किंवा डोळ्यासमोर येणारच नाही. ओके, इथपर्यंत समजलं. बघायचा 8वा मुद्दा. आता जे आपले म्हणजे याच्यामध्ये आता करंट मध्ये होता म्हणून, ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नवीन नेमणूक केली. एका प्रश्नावरून आपण दुसरे भरपूर प्रश्न बघून घेऊ. न्यायाधीश त्यांची नेमणूक केले मुख्य न्यायाधीश म्हणून. कोण केलंय? कोणाला माहित असेल तर सांगू शकता, नाहीतर मग अदरवाईज आपण बघून घेऊ. आता मला भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश माहित होते, धनंजय चंद्रचूड, सगळ्यांनाच माहिती, पण हे माहित नव्हतं. एकाने प्रश्न विचारला होता म्हणजे मुख्य न्यायाधीश कोण आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, मला नव्हतं सांगता आलं. ओके, तर ते आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय. देवेंद्र कुमार उपाध्याय. आता एकदम लेटेस्ट मुद्दा आहे हा, विचारलं तर लगेच विचारून घेतील पोलीसवाले. जसं भारताचे सरन्यायाधीश असतात तसं प्रत्येक स्टेटमध्ये आपलं एक एक हायकोर्ट आहे ना, उच्च न्यायालय. म्हणजे जसं आपण संघराज्य शिकलो, संघराज्याचं वैशिष्ट्य काय आहे की वरती सर्वोच्च न्यायालय, प्रत्येक स्टेटमध्ये एक एक हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. तर मग राज्याची आपण राज्यामध्ये परीक्षा देतोय म्हटल्यावर आपल्याला राज्याचे मुख्य न्यायाधीश पण माहित पाहिजे. आणि लयच एखाद्या जिल्ह्यात आपण पेपर देतो तिथला जिल्ह्यांचे मुख्य न्यायाधीश पण माहित पाहिजे, पण ते एवढं काही खाली जाण्याची गरज नाही. ओके, चला हे कितवे आहेत ते पण त्याच्यावर प्रश्न येईल. तर हे आहेत 47वे. आणि भारताचे कितवे आहेत? 50वे आहेत धनंजय चंद्रचूड. आता हे 47 आहे तर आपल्याला ऑब्विसली 46वे पण लिहून घ्यायला पाहिजे. 46वे कोण होते बा, कधी कधी येते यांची जागा कोणी घेतली किंवा त्यांनी कोणाची जागा घेतली, किंवा 46वे कोण होते, 47वे कोण आहेत. 46 आणि 47 आपला कंपॅरेटिव्हला अभ्यास होतो. तर रमेश देवकीनंदन धनुका, या मागून या, नाही तर इथूनच या. रमेश देवकीनंदन धनुका हे होते 46वे. ओके, चला आता विषय निघालाच आहे. तर एक पोलीस भरतीच्या आवडीचा प्रश्न आहे. आता हे तर तुम्हाला नवीन समजलं, पण हे तुम्हाला माहीतच पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत आणि कोणते? 3. आणि कोणते खंडपीठ आहे? आता हा पोलीस भरतीच्या आवडीचा प्रश्न आहे. खंडपीठे आहेत 3. आता खंडपीठ म्हणजे काय ते पण मी सांगतो तुम्हाला. नागपूर, गोवा पणजी. नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या एक पुढच्या कोपऱ्याला, गोवा इकडं. आता मध्ये काहीतरी असेल नाही का? नो, औरंगाबाद. म्हणजेच काय? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. अजून एक नाव बदललं आपण, कोणत्या जिल्ह्याचं? धाराशिव, उस्मानाबाद. ओके, बसून घ्या. पोलीस भरतीच्या आवडीचा प्रश्न आहे खंडपीठ. आता खंडपीठ आहे काय मी व्यवस्थित सांगतो. जस्ट आपलं 15-20 मिनिटं आपलं लेक्चर आहे, व्यवस्थित लक्ष द्या फक्त. तिथून मग आपल्याला अभ्यासच आहे. ओके,
आता खंडपीठ ही काय भानगड आहे? खंडपीठ म्हणजे थोडक्यात शाखा, म्हणजे एखाद्या उच्च न्यायालयाच्या शाखा. म्हणजे आपल्याला उच्च न्यायालय आपलं कुठे आहे? मुंबईला आहे. आपण एखादी केस जर आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टातून उच्च न्यायालयामध्ये दाखल करायची झाली तर आपल्याला मुंबईला जावं लागेल. पण आता नागपूरचा माणूस एवढ्या लांब आहे, तिकडे त्याला किती 1-1.5 दिवस लागेल यायला, तर तो नागपूरमध्येच जातो आणि तिथं याचिका दाखल करतो. म्हणजेच त्याने काय केलं, मुंबईच्या हायकोर्टातच त्यांनी केस दाखल केली किंवा अपील केलं असं समजतो. म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र नागपूरला पण चालतं. तसं गोव्याला पण आहे आणि संभाजीनगरला पण आहे. एखादा संभाजीनगरचा माणूस तिथेच जाऊन असं समजायचं की उच्च न्यायालयामध्येच जातोय तो, फक्त त्यांच्या शाखा आहेत तिथे, त्यालाच आपण खंडपीठ म्हणतो. एखाद्या खंडपीठाने आपण म्हणतो गोवा नागपूर खंडपीठाने असा असा निर्णय दिला. खंडपीठाने निर्णय दिला इन द सेन्स हायकोर्टानेच निर्णय दिला. ओके, त्यांच्याच माणसं तिथं बसलेले असतात. झालं? पुसू? कोणाला खंडपीठ म्हणजे काय माहित नसेल तर त्यांनी आपापल्या आपल्या आपल्या आवाक्याप्रमाणे लिहून ठेवलं. मी बोलता बोलता काही गोष्टी सांगतो ना, तर त्या तुम्ही तुमच्या नॉलेजसाठी लिहून ठेवल्या एक्स्ट्रा तरी चालतील. ओके, नवीन मुलांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नवी एक घटना आहे, ती मला असं वाटलं त्याच्यात तुम्ही म्हणजे ऍड करावी तुम्हाला सांगण्यासाठी. तर महत्वाची असू शकते किंवा नसू पण शकते. एक कुई भाषा आहे. संविधानात किती भाषा आहेत? 22 भाषांचा समावेश केला. तर 22 भाषांपैकी आधी 14 होत्या संविधान सभेत. म्हणजे याची सूची आहे 8वी अनुसूची. 8वी अनुसूची. 8व्या अनुसूचीत आपल्या आधी 22 भाषा आहेत सध्या. तर आधी संविधानात मूळ संविधानात होत्या 14. नंतर आपण 8 ऍड केल्या आणि आता परत एक जी भाषा आहे कुई आहे ओडिसाची. तर ओडिसाच्या मंत्रिमंडळाने तिला मंजुरी दिली की हिला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये टाका. ती ओडिया लिपीमध्येच लिहिली जाते कुई भाषा, आणि ओडिशाची तिथली एक स्थानिक भाषा आहे, तर तिला टाका असं त्यांचं म्हणणं आहे. तर कुई भाषा जर आला तर आता कोणाची मागणी होती, तर कुई भाषेची ओडिशाच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ओके, आता या 8 भाषेत आपले ना, आता बघा पहिली 21वी घटना दुरुस्ती केली ती 1967 मध्ये, एकच भाषा टाकली ती सिंधी. आता रविवारी मी पेपर दिला तेव्हा युपीएससीला पेपर आला, प्रश्न आला 1971 मध्ये, जेव्हा 92वी घटना दुरुस्ती केली तेव्हा 3 भाषा टाकल्या. एक होती मणिपुरी, एक होती नेपाळी आणि एक होती कोकणी. तर ह्या 71व्या घटना दुरुस्ती मध्ये टाकल्या. त्याच्यानंतर 2003 मध्ये परत एक भाषा परत आता ह्या 4 झाल्या, परत त्याच्यात 4 भाषा म्हणजे 8 भाषा टाकल्या 2003 मध्ये. ओके, तर त्या आहेत बोडो डोंगरी. आता हे लिहू नका, आता युपीएससी नाही याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला, तर युपीएससी एमपीएससी विचारते. बोडो डोंगरी, त्याच्यानंतर आहे संताली आणि मैथिली. आता माझा हा प्रश्न चुकला, मला हे 2 माहित होते मणिपुरी आणि नेपाळी. मला कोकणी म्हटलं, कोकणीला आता दिले असेल तर मग याच्यात मैथिली एक होतं, तर मी मणिपुरी नेपाळी मैथिली केलं आणि ते उत्तर होतं मणिपुरी नेपाळी कोकणी. 71व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 मध्ये कोणत्या 3 भाषा समाविष्ट केल्या असं युपीएससीला प्रश्न आला होता. आता किती तारखेला झाला पेपर? 16 जुलैला झाला. ओके, तेव्हा त्याच्यात विचारलं होतं. तर मग हे काय आपल्याला महत्वाचं नाही, तर हे कुई भाषा लक्षात ठेवा 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचा. हा 23वी होईल, 23वी होईल. आता 22 आहेत ना. ठीक आहे, तर कुई भाषा लिहून घ्या, कदाचित मान्यता मिळाली तर करंट मध्ये ते विचारू पण शकतात. ओके, लिहून घ्या, 1-2 शब्दात लिहून घ्या फक्त. संविधानाच्या 8व्या अनुसूचीत कुई भाषेचा समावेश करण्याची मागणी, आणि कुई भाषा आहे ओडिसाची, पुढे ओडिसा करून ठेवा. तिची लिपी पण ओडी आहे, एवढं काही डिटेल बघण्याची गरज नाही, आपल्या एका वेळेत संपून, अर्ध्या वेळेत संपून जातं. ओके, फॅक्ट नंबर 10 बघणार आहे आपण आता. फॅक्ट नंबर 10. ओके, ठीक आहे. एक 12 वाजेपर्यंत आपण लेक्चर घेऊ, कारण आपण 11ला स्टार्ट करू. चालेल ना? आताशी 10 मुद्दे झाले आपल्याला. आपण वाटलं त्याच्यावर हप्त्यातून 2 लेक्चर घेत जाऊ करंटवर, म्हणजे आपले कसे 50-60 संपतील. आता हे राजकीय जेवढ्या घडामोडी आहेत तेवढ्या एका लेक्चरमध्ये आपल्या संपतात. फक्त 7 ते 8 चॅप्टर आहेत पूर्ण वार्षिकीचे. आपण जर तेवढा सिलेबस कंप्लीट केला ना, तुमचे मार्कच जाणार नाही, माझे नाही जाणार. आता माझा पण पेपर आहे 6 जुलैला एमपीएससीचा. ओके,
मागच्या वर्षी मी काहीतरी 7-1 मार्कावरून राहिलो MPSC मध्ये. आता या वर्षी मग आहे जरा जोर लावलाय नाही का. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नारी अदालत. नारी अदालत नवीन घटना आहे. नारी अदालत मग तुम्हाला साहजिक आहे नारी शब्दावरून काही आठवतं. स्त्रियांसाठी अदालत स्थापन करण्याचा प्रयत्न आहे. आता नारी अदालत काय थोडक्यात आधी तुम्हाला समजून सांगतो. नारी अदालत म्हणजे प्रत्येक गावामध्ये म्हणजे एका गावामध्ये गावातच एक नारी अदालत स्थापन करायचं. त्याच्यात शिक्षिका, डॉक्टर या गावकरी नामनिर्देशित करू शकतात, म्हणजे त्यांना नेमू शकतात. आणि बाकी सदस्य जे असतील ना, त्या गावातल्या स्त्रिया असतील त्यांना न्यायसखी असं म्हणतो. आता ही न्यायसखी हे पण महत्वाचं आहे. सदस्य जे असतील ना, गावातल्या ज्या स्त्रिया असतील ना त्या न्यायसखी आहेत. काय आहेत? गावातल्या स्त्रिया न्यायसखी. नारी अदालतच्या ज्या सदस्य आहेत त्यांना न्यायसखी म्हणतात. दोन्ही लिहून घ्या. ऑगस्ट 2023 मधली घटना आहे. साधारण आपण 1.5 वर्षाच्या घटना याच्यात कव्हर करणार आहोत. म्हणजे जानेवारी 2023 तर जवळपास जून 2024. आता माझ्याकडे प्रत्येक महिन्याच्या परिक्रमा आहेत जानेवारी पासूनच्या 2023च्या. त्याच्या नोट्स काढून ते पण मी याच्यात ऍड केलंय. म्हणजे राजकीयमध्ये आता ऍड केलंय. आपण जून म्हणजे साधारण 1.5 वर्षाच्या घटना बघणार आहे. पोलीस भरती किंवा कुठली एक्झाम 1.5 वर्षापर्यंत विचारते. एखादी एक्झाम कधी कधी शेवटच्या 6 महिन्याला जास्त टार्गेट करते. म्हणजे जर 15 प्रश्न विचारत असेल तर त्याच्यातले 10-1 प्रश्न शेवटच्या 6 महिन्यातूनच विचारतात. ते पण आपल्याला माहित पाहिजे. आता माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे म्हटल्यावर त्या पद्धतीने आपण घेऊयात. ओके. तर साधारण आपण 1.5 वर्षाचं कव्हर करणार आहे पूर्ण. तर ऑगस्ट 2023 मधली घटना आहे. म्हणजे ही करंट अफेअर्स मध्येच येते. आता काही जुनी नाही, 1.5 वर्षाच्या आतलीच आहे. तर नारी अदालत आपण स्थापन करण्याचा विचार करतोय. तर प्रायोगिक तत्वावर आपण, प्रायोगिक तत्व म्हणजेच काय, आपण जस्ट टेस्टिंग करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, काय प्रायोगिक तत्वावर 2 राज्यांमध्ये आपण ही राबवली सध्या नारी अदालत. एक म्हणजे आसाम आणि जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर. आता प्रत्येक राज्यातले 50-50 गावं सिलेक्ट केले प्रायोगिक तत्वावर आणि तिथे ही नारी अदालत स्थापन केली. तर नारी अदालतचं काम काय आहे की कौटुंबिक हिंसाचार आणि स्त्रियांचे अधिकार कसले, मालमत्तेचे हक्क, कौटुंबिक हिंसाचार आणि मालमत्तेचे हक्क याच्यावरून जर काही वाद झाला किंवा कुटुंबांनी छळलं तर तुम्ही गावातल्या गावात नारी अदालतकडे जाऊ शकता आणि न्याय मागू शकता. कौटुंबिक हिंसाचार स्त्रियांवर होतो का कौटुंबिक हिंसाचार? मारहाण होते, आपल्याकडे होते. पुरुषांवर होते का? पुरुषांवर पण होते मारहाण. मी रात्रीच बघितलं. ओके. होतं म्हणजे असं, पुरुष जर एखादा बेवडा वगैरे असला तर त्याला बायको मारते ना, नाही सोडत. ओके. जर लयच नाटकं करत असलं. आणि कौटुंबिक हिंसाचार पुरुषांवर सुद्धा होतात बरं का, सिटीमध्ये वगैरे. काही स्त्रिया पण लय खतरनाक असतात. ओके. तर या स्त्रियांच्या बाबतीत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, पोटगी देण्याचा अधिकार, पोटगी म्हणजे आपण खानावळ म्हणतो, म्हणजे फारकत वगैरे झाल्यानंतर. तर खानावळ म्हणजे जर पुरुषाने स्त्रीला जर डिवोर्स दिला तर मुलं बाळ जर असतील तर त्याच्यासाठी पोटगी म्हणजे महिन्याला काहीतरी विशिष्ट रक्कम द्यावी लागते पोट. तर आता पुरुषाला सुद्धा पोटगी देण्याचा अधिकार न्यायालयाने म्हणजे मागच्या वर्षीच झालंय की पुरुषाला सुद्धा पोटगी मिळू शकते जर विशिष्ट कंडिशन तशी असली तर. म्हणजे आता न्यायालयाकडे अशा केसेस गेल्या असतील म्हणून त्यांना ती उणीव भासली का करायला पाहिजे असं. कारण काय होतं माहितीये का, असं होतं म्हणजे मेट्रो सिटीमध्ये किंवा सिटीमध्ये कसं होतं की एखादी स्त्री चांगल्या हुद्द्यावर समजा कामाला आहे, चांगली नोकरी, खूप बक्कल पगार आहे तिला, समजा तिला असं वाटतं की माझा नवरा काही कामाला नको पाहिजे, म्हणजे त्यांनी जर मुलं जरी सांभाळलं किंवा घरीच थांबला तरी चालेल, सफिशियंट आहे. तर अशा पण माइंडसेटच्या स्त्रिया असतात. म्हणजे तर अशा स्त्रियांनी जर एखाद्या पुरुषाशी लग्न केलं आणि त्यांना दोघांना जर मुलं बाळ झाल्यानंतर ती स्त्री नाटकं करायला लागली की
तू नकोय मला किंवा मला दुसरं लग्न करायचं, तिनं त्याला सोडून दिलं समजा, तर साहजिक आहे त्याच्यावर अन्याय होतो. आता तो जर कुठेतरी नोकरी शोधणार आहे, तो नोकरी पण शोधत नाही तिच्यावर अवलंबून असल्यामुळं, त्याचं वय पण निघून जातं. मग अशा वेळेस तो पुरुष अपील करू शकतो कशामध्ये, न्यायालयामध्ये, की मला पोटगी मिळावी, कारण हिच्यामुळेच मला कुठं नोकरी नाही, हिच्यावर अवलंबून राहिलं. तर मग साहजिक अशा केसेस न्यायालयामध्ये गेल्या असतील, त्याच्यामुळं आता पुरुषाला पण पोटगी विशिष्ट कंडिशन मध्ये मिळू शकते. ओके. तर कौटुंबिक हिंसाचार, नारी अदालत, कौटुंबिक हिंसाचार आणि मालमत्तेचे हक्क, कशासाठी हे कौटुंबिक हिंसाचार आणि मालमत्तेचे हक्क, म्हणजे एखाद्या स्त्रीला मालमत्ता जर देत नसेल कुटुंब, या दोन कारणावरून नारी अदालत निर्णय घेऊ शकते. आणि महत्वाचं दोन गोष्टी लक्षात ठेवा, जे सदस्य असतात त्यांना न्यायसखी म्हणतात, याच्यावर प्रश्न आहे. नारी अदालत सदस्य कोण कोण असतात, गावातल्या स्त्रिया आणि गावात शिक्षिका आणि डॉक्टर, ग्रामस्थ नेमू शकतात, डायरेक्ट नामनिर्देशित करू शकता, म्हणजे नॉमिनेट करू शकता. ओके, झालं लिहून. आता 4 राज्यांमध्ये निवडणूक झाल्या, 5 राज्यांमध्ये मागच्या वेळेस निवडणूक झाल्या, 5 राज्य. फॅक्ट नंबर 10 बघितलं ना आपण, 11 बघा. 5 राज्ये विधानसभा निवडणूक झाल्या. विधानसभा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आमदार किंवा मुख्यमंत्री, विधानसभा निवडणूक. आता हे लेटेस्ट आहे म्हणून आपण जस्ट यांचे मुख्यमंत्री तरी बघून घेऊ, चालेल का? हा, जर आलंच प्रश्न तर. आता हे मला माहित होतं पहिल्यापासून. आता राजस्थानचे आहेत भजनलाल शर्मा. भजनलाल शर्मा. मध्य प्रदेशचे आहेत मोहन यादव. त्याच्यानंतर कर्नाटकचे काहीतरी रेड्डी आहेत, रेवंत रेड्डी आहेत. काय? रेवंत रेड्डी. सॉरी, तेलंगणा, कर्नाटक नाही, तेलंगणा. रेवंत रेड्डी. जस्ट म्हणजे पूर्ण मुख्यमंत्री सगळेच नाही करायचे, आता एक करंट मध्ये आहेत म्हणूनच. जसं पाहिलं तर तुम्हाला रिक्वायरमेंट पोलीस भरतीची काय आहे का, तुम्हाला पूर्ण राज्यांचे मुख्यमंत्री माहिती पाहिजे. कधी कधी विचारू शकतो कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री काय, जीकेचा प्रश्न आहे ना तो. तर ऍटलिस्ट हे 5 तरी माहीत असणं तुम्हाला भाग आहे, नाही का? ओके, यू हॅव टू नो दिस. ओके. रेवंत रेड्डी. 4 नंबरचं जे आहे छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय. विष्णुदेव साय. आणि 5वा नंबर म्हणजे मिझोरामचे झाले, म्हणजे नॉर्थ ईस्ट, ईशान्य भारत, मिझोराम. तिथं आहे लाल दुहोमा. आता लाल दुहोमा हा IPS अधिकारी होता. लाल दुहोमा IPS अधिकारी होता, UPSC मधून पास झालेला लाल दुहोमा. त्यांनी जवळपास आहे ना झोरम पीपल्स पार्टी याची आहे, आणि याची 6 पक्षांनी मिळून एक पार्टी तयार केली, आणि त्याचं मेन आहे लाल दुहोमा. आणि तिथं मुख्यमंत्री त्यांचाच झाला मिझोराम मध्ये, IPS अधिकारी. विष्णुदेव साय. ओके. पुसू का? आता लिहिलं थोडंसं जास्त वाटत असेल तरी काय नाही, पण तुमचं वाचून 10 मिनिटात वाचून होईल. ओके. एकदा लेक्चर झालं परत एकदा सगळं वाचून काढा. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसेल, करंटचं पण अर्धा तास 1 तास देत चला. ओके. कारण आपल्याला मार्क देणारे सब्जेक्ट आहे. ओके. पुसू का? झाले. आता आपण मुद्दा क्रमांक किती आहे, किती टाकू? 12 का?
आता महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, आता लोक आयुक्त वाचलंय कधी नामदेव बंधू? लोक आयुक्त स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीकडून आपण घेतलंय लोक आयुक्त. महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक. लोक आयुक्त काय असतो ते आता मी तुम्हाला समजून सांगतो. विधेयक 2023 असं या विधेयकाचं नाव आहे. आता लोक आयुक्त आपलं 2023 मध्येच विधेयक आलं, लोक आयुक्त तयार झाला असं काही नाही. लोक आयुक्त 1971 पासून आपल्याकडे आहे. 1971 पासून लोक आयुक्त आहे. पण तो एक नवीन लोक आयुक्त विधेयक आणलं आणि त्याच्या कक्षा लोक आयुक्त मध्ये काय काय येईल, अजून काही गोष्टी ऍड केल्यात. आता लोक आयुक्त थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. लोक आयुक्त म्हणजे हा असा आयुक्त असेल किंवा अशी एक संस्था असेल, अशी एक समिती असेल की भ्रष्टाचार कोणत्याही संस्थे, म्हणजे सरकारने भ्रष्टाचार करू द्या, सरकारच्या कोणत्याही संस्थेने भ्रष्टाचार करू द्या, एखाद्या सरकारी जो कर्मचारी आहे त्यांनी भ्रष्टाचार करून द्या, अशा भ्रष्टाचारांची दखल लोक आयुक्त घेते आणि त्यांच्यावर कारवाई करू शकते. ओके, ठीक आहे. तर लोक आयुक्त येतो. तर लोक आयुक्त, महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2023 मध्ये काय त्यांनी केलंय की आता सरकार आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्राने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सुद्धा लोक आयुक्ताच्या कक्षेत आणले. म्हणजे जर मुख्यमंत्र्यांनी जरी भ्रष्टाचार केला किंवा मंत्र्यांनी जरी भ्रष्टाचार केला तरी लोक आयुक्त त्यांची चौकशी करतील आणि त्यांना जेलमध्ये टाकू शकतील. आधी लोक आयुक्त फक्त सरकारी कर्मचारी वगैरे जे लोक होते ना, ओके, किंवा जिथं जिथं सरकारी कर्मचारी किंवा अजून सरकारच्या ज्या संस्था होत्या तिथं जे भ्रष्टाचार तेच करू शकत होते लोक आयुक्त उघडकीस, सीबीआय वगैरे लावून. तर आता मुख्यमंत्री आणि आता लिहून घ्या याच्यात काय केलं, या लोक आयुक्ताच्या कक्षेत लिहून घ्या, कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सुद्धा आणले. म्हणजे यांनी जरी भ्रष्टाचार केला तरी त्यांना जेलमध्ये टाकू शकतो. लोक आयुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणले. आणि असे करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याच्यामुळं पण हे महत्वाची ही गोष्ट आपल्यासाठी पोलीस भरतीसाठी होती. असे करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. म्हणजे अजून कोणत्या राज्यांनी मुख्यमंत्र्याला आणि मंत्रिमंडळाला लोक आयुक्ताच्या कक्षेत आणलेलं नाही. महाराष्ट्र हे पहिले राज्य. या दृष्टीने पण ही फॅक्ट किंवा हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा ठरतो, महाराष्ट्र पहिला असल्यामुळं. ओके, आता एवढंच लक्षात ठेवायचंय, जर मुख्यमंत्र्यावर जर लोकायुक्ताच्या आदेशाने कारवाई करायची ठरली तर मंत्रिमंडळात 2/3 सदस्यांची एक म्हणजे निवडणूक होते आणि 2/3 सदस्य म्हणजे आमदारांनी त्याला संमती द्यावी लागते, तेव्हाच मुख्यमंत्र्यावर कारवाई करू शकतो. आणि मंत्र्यावर जर करायची असली तर लोकायुक्ताला आधी राज्यपालाची परवानगी घ्यावी लागते. हे साधारण त्याच्यात दिले कायद्यामध्ये. पण पोलीस भरतीसाठी एवढ्या डीप मध्ये जायची गरज नाही. आता MPSC ला हे विचारतात, त्याच्यामुळे मला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही फक्त एवढं लक्ष ठेवा, लोक आयुक्ताच्या अधिकार क्षेत्रात आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आणले आणि महाराष्ट्र पहिले राज्य असं करणार. 13 नंबर घ्या, संसद रत्न पुरस्कार. आता पुरस्कारांवर खूप प्रश्न पोलीस भरती विचारते. संसद रत्न पुरस्कार, आता आपण पुरस्कार हा टॉपिक सेपरेटली बघणार आहोत. पण हा संसद रत्न पुरस्कार मध्येच का घेतला, कारण आपण राजकीय घटना बघतोय आज या दिवशी चालू घडामोडीतले काय बघतोय आपण, राजकीय घटना बघतोय. त्याच्यानंतर सामाजिक, आर्थिक, स्पोर्ट, त्याच्यानंतर विज्ञान, अंतरिक्ष, सगळे आपण सेपरेट बघणार आहेत. आणि त्याच्यात पोलीस भरतीला जे विचारतील तेच, कारण विज्ञानमध्ये खूप डीप मध्ये काही गोष्टी आहेत किंवा अंतरिक्ष मध्ये खूप डीप मध्ये गोष्टी आहेत, ठीक आहे, किंवा आर्थिक मध्ये पण, अर्थशास्त्रामध्ये पण खूप, म्हणजे इंडियाचा म्हणजे परकीय व्यापार वगैरे त्या गोष्टी डीप मध्ये आहेत, काय पोलीस भरतीला काही विचारणार नाही. ओके, तर संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेत. जवळपास भरपूर 17 ते 18 लोक आहेत पूर्ण देशभरातून. आता संसद रत्न, आता संसदेत कोण जातं, आमदार जातात का खासदार जातात? खासदार जातात. मग साहजिकच खासदारांना पुरस्कार मिळणार आहे का आमदारांना? खासदारांना. तर मग असे खासदार ज्यांनी संसदेमध्ये गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 2-3 वर्षात
चांगली कामगिरी केली त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर केला जातो. तर त्याच्यात आहेत 17-18 लोक आहेत महाराष्ट्राचे, त्याच्यात 3च आहेत, तेच आपल्याला बघायचे. महाराष्ट्रातले 3 आहेत ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे, माहिती आहे सगळ्यांना. आपली शिवाजी महाराजांची मालिका ज्यांनी काढली, पाहिले का तू? छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांची मालिका जी काढली त्याच्यातले जे शिवाजी आहेत अमोल कोल्हे, ते आता राजकारणात उतरले ना, आता दुसऱ्यांदा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षांकडून पहिल्यांदा दुसऱ्यांदा निवडून आले. आधी पण होते, आता रिपीट दुसऱ्यांदा निवडले डॉक्टर अमोल कोल्हे. खतरनाक माणूस आहे बरं का, पर्सनॅलिटी आणि स्पीच वगैरे अमोल कोल्हे. 2 नंबर आहे हिना गावित. हिना गावित कोण आहे थोडक्यात, आहे का आयडिया? निर्मलाताई गावित माहिती आहे, त्यांची मुलगी हिना गावित खासदार आहे, जवळपास धुळ्याकडून निवडून आले असेल. ओके, धुळे नंदुरबारचे खासदार आहे, त्यांना पण मिळालाय संसदरत्न पुरस्कार. आणि तिसरं एक नाव आहे गोपाळ शेट्टी, बीजेपीचे आहेत हे. आता हिना गावित आणि गोपाळ शेट्टी बीजेपीचे आहेत आणि डॉक्टर अमोल कोल्हे काय आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. तर या तिघांना मिळालाय. तिघांपैकी हिना गावित आणि अमोल कोल्हे किंवा गोपाळ शेट्टी यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही वाचताना काय वाचता, काय वाचायचं ते तुम्हाला करंट अफेअर्स जर बुक घेऊन बसले तर काय वाचू नेमकं पोलीस भरतीला काय आहे, त्याच्यापेक्षा लेक्चरला येत चला, जे पोलीस भरतीला येईल किंवा जे महत्वाचं आहे किंवा ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतो ते सगळं आपण याच्यात शिकू. आता मी मागच्या वर्षी याचा पेपर पाहिला पोलीस भरती मुंबईचा, त्याच्यामध्ये म्हणजे मला असं एक नव्हतं येत नव्हतं, म्हणजे जीकेचा प्रश्न. म्हणजे त्यांनी ना जीके मध्ये काय विचारलं होतं, फक्त 10वीचा इतिहास विचारला होता. इतिहासामध्ये 10वीचा इतिहास म्हणजे 10वी-12वी पर्यंतचे पुस्तकामध्ये जे प्रश्न असतात ना ते जीके मध्ये विचारले होते. आणि पुस्तकांचं गाव किंवा मधाचं गाव किंवा असे छोटे छोटे फॅक्ट म्हणजे किंवा IPL कोणी जिंकली असे प्रश्न आले होते. त्याच्यामुळे खूप सोपे प्रश्न येतात, फक्त आपण कधी कधी वाचत नाही. त्याच्यामुळे मग आपण तुम्हाला पहिल्याच दिवशी मी काय बोललो की सोपं चुकलं तर आपल्याला जास्त पश्चाताप होतो. ओके, झालंय. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय वैध. आता तुम्हाला माहिती आहे कलम 370 रद्द केला आपण कधी केलंय, 2019 बरोबर. जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश केलं. ओके, 370 हटवलं 2019 मध्ये. तर त्याच्यावर आहे ना काही लोकांनी केस टाकली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर तो निर्णय आता आलाय. तर तो निर्णय आपल्याला काही महत्वाचा नाही, फक्त त्यात मी काय महत्वाचं आहे ते सांगतो. कितवा नंबर आहे, 14 नंबर आहे. तर ते काय आहे की कलम 370 जो आहे ना, कलम 370 रद्द करण्याचा जो निर्णय होता, रद्द करण्याचा निर्णय, त्याला आव्हान दिलं होतं. आता तो न्यायालयानं वैध ठरवलाय. वैध म्हणजे बरोबर आहे जो निर्णय, जो लाईव्हचं का. ओके, 2 मिनिटं स्टॉप कर.